नमस्कार मित्रांनो. सीमेची पौर्णिमा शुभ की अशुभ? साधारणतः पौर्णिमा किंवा अमावास्येचा जन्म असला, की थोडंसं मनामध्ये वेगळे विचार येतात. अर्थात सगळ्याच पौर्णिमा किंवा सगळ्याच अमावास्या या अशुभ असतात असं मात्र मुळीच नाही. जसं की सिंह राशीची पौर्णिमेच्या संदर्भात विचार करायचा झाला, तर सिंह राशीची पौर्णिमा म्हणजे नेमकं काय? कुंडलीमध्ये 2 ग्रह जे महत्त्वाचे आहेत, जे की रवी आणि चंद्र. यापैकी रवी जर का सिंह राशीत असेल म्हणजे 5 क्रमांकाच्या आकड्यामध्ये असेल आणि जो चंद्र आहे, हा चंद्र कुंभ राशीमध्ये असेल म्हणजे 11 क्रमांकाच्या आकड्यात असेल, समोरासमोर रवी आणि चंद्र असतील, तर ती जी पत्रिका आहे, ही पत्रिका पौर्णिमा सीमेची असं त्या पत्रिकेत म्हणायला हरकत नाही. हे जे 2 ग्रह आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणजे ही 2 तत्व जे आहेत असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे मुळातच स्त्री आणि पुरुष ही जी 2 तत्व आहेत, ही 2 तत्व या दोन्ही ग्रहामध्ये समाविष्ट आहेत. जसं की रवी जो आहे हा पुरुष तत्वाचा कारक आहे. तुमच्यातला आत्मविश्वास आहे, तुमच्यातली जीवनशक्ती आहे, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा मानाचा हा कारक आहे, सेल्फ रिस्पेक्टचा हा कारक आहे. याचमुळे समाजशील आहे आणि लीडरशिप यांच्याकडे खूप चांगले असते. कॉन्फिडन्स यांच्याकडे खूप चांगला आहे. त्यांचं राहणीमान अतिशय व्यवस्थित. हा जो सगळा भाग आहे, हा सगळा भाग सूर्यावरून बघितला तर म्हणजे एकंदरीत तुमचा जो ऑरा आहे, तुमच्या संपूर्ण शरीराचा म्हणा किंवा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा, हा रवीकडे बघितला जातो, की जो बाह्य रूप आहे. तुमचं जे अंतर्रूप आहे, म्हणजे तुमच्या मनातल्या भावना, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन, याचप्रमाणे तुमच्या मनात चाललेला कोलाहल, हा जो सगळा भाग आहे, प्रेम आहे किंवा तुमच्यातलं जे जीवनदायी तत्व आहे किंवा ज्याला आपण प्राणशक्ती म्हणू किंवा जलतत्व जे आहे, हे चंद्रावरून बघितलं जातं. जसं की सूर्यावरून वडिलांचा विचार केला जातो, तसंच चंद्रावरून मातेचा विचार केला जातो. म्हणजे ही जी 2 तत्व आहेत, ही 2 तत्व ह्यांनीच जे जीवन आहे, ते एकमेकांमध्ये गुंफलेले आहे. म्हणूनच रवी आणि चंद्र हे जे 2 ग्रह आहेत, हे 2 ग्रह पत्रिकेमध्ये अत्यंत महत्त्वाचे ठरतात. परंतु इथे पौर्णिमेच्या जन्मामध्ये होतं काय, की जो चंद्र आहे हा फुल मून असतो. म्हणजे चंद्राचं स्वतःचं असं तेज हे जबरदस्त असतं. तो फुल मून असतं आणि तो रवीच्या समोर उभा ठाकतो. तर ज्यावेळेस 2 ग्रह एकमेकांच्या समोर उभे टाकतात, त्यावेळेस दोन्ही ग्रह स्वतःच्या संपूर्ण शक्तीनिशी एकमेकांना रोखण्याचा प्रयत्न करतात, एकमेकांना आकर्षण करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये त्यांची सगळी शक्ती ही वाया जाते असे म्हणायला काही हरकत नाही किंवा तो त्या दोन्ही शक्तींचा जो कोलाहल आहे, हा कोलाहल त्या व्यक्तीच्या एकंदरीत स्वभावात दिसून येतो. म्हणूनच तुम्ही बघितलं असेल, की पौर्णिमेचा जन्म ज्यांचा असतो, हे बऱ्याच प्रमाणात एनर्जेटिक असतात. भरपूर एनर्जी त्यांच्यामध्ये दिसून येते. कधी-कधी आपल्याला कळतही नाही, की एवढी एनर्जी गरजेची काय? परंतु कुठलीही गोष्ट करायची झाली, तर ते एकदम तयार असतात. खास करून सिंह राशीची जर का पौर्णिमा बघितली, तर ह्या व्यक्तींचं राहणीमान आहे, ते अतिशय सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप आणि स्वतःबद्दल एक वेगळीच त्यांचा ऑरा असतो, वेगळं राहणीमान असतं. जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळा असतो. त्यांची जी स्वप्न असतात, ती लार्जर दॅन लाईफ ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारे आणि यांच्या ज्या गोष्टी असतात, त्यांचं जो बोलणं असतं, ते सुद्धा खूप मोठं असतं. तर त्यावेळेस तुम्हाला ते थोडंसं वेगळं वाटेल. परंतु त्यांच्यामध्ये अशाच प्रकारचा म्हणजे एक वेगळाच जो भाव असतो, तो दिसून येतो. स्वतःबद्दल त्यांच्या संकल्पना वेगळ्या असतात. जगाच्या पुढे जायचं आहे, काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे. लीडरशिप क्वालिटी त्यांच्यामध्ये खूप चांगल्या असतात आणि ते करण्यासाठी संपूर्ण जे समर्पण आहे, ते समर्पण सुद्धा यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतं. म्हणजे एखादी गोष्ट जर का अचीव्ह करायची झाली, तर त्याच्याकरता असणारं जे डेडिकेशन ते जबरदस्त असतं. महत्वाकांक्षा खूप चांगली असते. हार्ड नेचर खूप चांगला असतो. इथे फक्त एकच गोष्ट थोडी वेगळी असते. ती म्हणजे ह्या ज्या व्यक्ती असतात त्या प्रचंड हट्टी असतात. भरपूर हट्टी असतात. म्हणजे आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं, जे मनात येईल तेच करणं, हा जो भाव आहे, हा भाव यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात दिसून येतो. ह्या ज्या दोन्ही राशी आता पुरुष तत्वाच्या आहेत, त्याच्यामुळे जरी स्त्री असतील तरी त्यांच्यामध्ये पुरुष तत्व आहे ते जास्त म्हणजे डॉमिनेटिंग असतात हे. दुसऱ्याचा सहसा ऐकून घेत नाही किंवा अपमान सहन होत नाही. तडजोड करणं, ॲडजस्ट करणं, हा भाग तुम्हाला यांच्यामध्ये मुळीच दिसणार नाही. जवळ मुळीच दिसणार नाही. तर तो भाग असतो आणि थोडंसं ॲरोगन्सी असते. वागणं, बोलणं थोडंसं वेगळं असतं. बोलण्यामध्ये सुद्धा अति स्पष्ट वक्तेपणा यांच्यामध्ये दिसून येतो. कधी-कधी यांची वाणी एवढी तिखट असते की त्यामुळे वैयक्तिक नातेसंबंधावरती त्याचा विपरीत परिणाम सुद्धा होतो. अर्थात या गोष्टी थोड्याशा सांभाळल्या पाहिजेत. या गोष्टी थोड्याशा महत्त्वाच्या आहेत. लीडरशिप क्वालिटीज यांच्यामध्ये खूप चांगली असेल. डिसिप्लिन, प्रचंड डिसिप्लिन असतात हे. म्हणजे आणि तो जो डिसिप्लिन आहे किंवा वक्तशीरपणा किंवा नियमात वागणं, हा जो भाग आहे शिस्तप्रियता, हा भाग ते दुसऱ्यांकडून सुद्धा एक्स्पेक्ट करतात आणि दुसऱ्यांनी समजा तसा भाव दाखवला नाही, तर मात्र त्यांचा त्रागा होतो किंवा त्यांचा स्वतःच्या मनावरचा तोल ढळतो आणि इथेच वैयक्तिक नातेसंबंधावर त्याचा विपरीत परिणाम होतो. खास करून रिलेशनशिपमध्ये असेल तरी ह्याचा त्रास होतो आणि वैवाहिक जीवनावरती खास करून यांचा त्रास जाणवतो. म्हणूनच आणि ह्यांच्यामध्ये ऊर्जा ही जबरदस्त म्हणजे त्यांच्या मनात असलेली कामं ते कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करतात. याचा सगळ्यात चांगलं त्यांना फायदा होतो त्यांच्या करिअरमध्ये. करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर ह्या ज्या व्यक्ती असतात, त्या व्यक्ती करिअरच्या बाबतीमध्ये खूपच पुढे जातात आणि त्यांचं स्वतःचं असं एक वागण्याची एक स्टाईल ज्याला म्हणतो तसं असतं. शिस्तबद्धपणा असतो. शेड्यूल लाईफ ते जगतात आणि
त्यांचं जे संपूर्ण आयुष्य आहे इतरांसाठी एक्झाम्पलसाठी उपयोगी असतं, परंतु वैयक्तिक नातेसंबंधात हा जो त्यांचा स्वभाव आहे, हा प्रचंड थोडासा काटेरी असो किंवा बोचरा ठरू शकतो. मग ते घरामध्ये सुद्धा, घराबाहेर सुद्धा ज्या ठिकाणी ते काम करतात, त्यांचं जे करिअर आहे त्या ठिकाणी सुद्धा त्यांची एक वेगळीच इमेज असते. परंतु ह्या व्यक्ती आता सांगितलं त्याप्रमाणे थोड्याशा कडक असतात आणि यांच्यामध्ये जी एनर्जी लेव्हल असते ती जबरदस्त दिसून येते. म्हणजे त्यांची एनर्जी लेव्हल त्यांच्या म्हणजे वय कितीही झालं, तरी जो एनर्जीपणा जो आपण म्हणतो एनर्जेटिकपणा किंवा थोडंसं ॲरोगन्सी वगैरे यांच्या एकंदरीत स्वभावामध्ये दिसून येतं. बाकी जर का सांगायचं झालं, तर थोडंसं आरोग्याच्या संदर्भातले त्रास म्हणजे उष्णतेच्या संदर्भातले विकार किंवा वायुतत्वाच्या संदर्भातले जे त्रास आहेत, म्हणजे हाडांच्या संदर्भातले त्रास म्हणा किंवा क्रॅम्प करणं, क्रॅचेस येणे अशा प्रकारचे ज्या त्रास असतात ते येतात. नॉर्मली पाठीचे आणि पोटाचे सुद्धा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. आता नॉर्मली ज्यांची पौर्णिमा सिंह राशीची असते, त्यांचे जे वडील असतात, यांचं समाजामध्ये स्वतःचं एक स्थान असतं. एक आणि त्यांचं जे फॅमिली बॅकग्राऊंड असतं, ते सुद्धा खूप चांगलं असतं. बऱ्याच वेळा वडिलांच्या पुण्याईमुळे हे पुढे जाणारे असतात. अर्थात कोणाची मदत वगैरे घेणं किंवा हेल्प घेणं ह्यांना अजिबात आवडत नाही. परंतु वडिलांचा वारसा चालवणारे असतात. म्हणजे वडिलांचे जे काही धंदे असतील, उद्योगधंदे असतील, ते पुढे करणारे असतात. एकंदरीतच सांगायचं झालं तर ह्या ज्या व्यक्ती असतात, या व्यक्ती थोड्याशा तुम्हाला तापट वाटतील, थोड्याशा काटेरी वाटतील किंवा थोडासा जो स्वभाव आहे तो टोकदार वाटेल. परंतु करिअरच्या बाबतीमध्ये प्रचंड प्रमाणात पुढे जातात आणि तशाच प्रकारचा त्यांचा भाव हा दिसून येतो. तर मित्रांनो, हे होतं पौर्णिमा सिंह राशीची असेल, तर त्या व्यक्तीचं नेमकं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं या संदर्भातली चर्चा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद.